जय शिवराय मित्रांनो राज्यातील प्रकल्पग्रस्तांना वाटप केल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा जी.आर. आज 26 मे 2026 रोजी आणण्यात आलेला आहे आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत आणि त्याच्या अंतर्गत आलेला 29 जानेवारी 2025 चा जी.आर. याच्या अंतर्गत प्रमाणपत्राचं वाटप केलं जातं। मात्र या प्रकल्पग्रस्ताच्या प्रमाणपत्राचं वाटप केलं जात असताना अपिलीय प्राधिकरण निश्चित नसणं, भूसंपादनानंतर जन्मलेल्या व्यक्तीचं पात्रत्व, थेट खरेदी अशा अनेक साऱ्या प्रकरणामध्ये संदिग्ध अवस्था असल्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र वितरित केलं जात असताना मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत होत्या, तांत्रिक अडचणी येत होत्या आणि याच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी 26 मे 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले, ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये या प्रमाणपत्राचं वितरण केलं जात असताना सुसूत्रता, पारदर्शकता आणि कायदेशीर दृष्ट्या एकरूपता आणण्याच्या उद्देशानं हे परिपत्रक काढण्यात आलेले। याच्यामध्ये आपण पाहू शकता अपिलीय प्राधिकरण निश्चितीच्या संदर्भातील स्पष्टीकरण देण्यात आलेले। राज्यातील प्रकल्पबाधित व्यक्ती आणि त्याच्या नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस प्रकल्पग्रस्तासाठी शासकीय सेवेत विहित 5% आरक्षणाच्या काट्यातून अर्ज करण्याकरता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित, मंजुरीचा, नाकारण्याचा, रद्द करण्याचा अधिकार संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना असणार आहे। या निर्णयामुळे व्यथित झालेल्या प्रकल्पग्रस्त व्यक्तीने अपील किंवा निवेदन संबंधित सहाय्यक उपायुक्त पुनर्वसन यांच्याकडे सादर करावं लागणार आहे। म्हणजे याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीचं प्रमाणपत्र जर रद्द करण्यात आलं तर त्या प्रमाणपत्राच्या रद्द करण्याच्या विरोधात जे अपील करायचे ते अपील आता कुठं करायचे हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याच्यानंतर भूसंपादनानंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या पात्रतेबाबत या अधिनियमाच्या कलम 6 क नुसार प्रकल्प बाधित व्यक्तीचे कुटुंब या व्याख्येमध्ये नातेसंबंधाची स्पष्टता केलेली आहे। भूसंपादन, निवाडा, पुनर्वसनाच्या बंदीच्या दिनांकाच्या वेळी संबंधित व्यक्तीचा जन्म झालेला असणं किंवा ती आर्थिकदृष्ट्या प्रकल्प बाधित व्यक्तीवरती अवलंबित होती किंवा कसे या कारणास्तव प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाकारण्याची उदाहरणं दिसून आलेली आहेत। तथापि सदर कारणे गैरलागू असंलग्न असून या कारणावरून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्याबाबत विनंती करणाऱ्या अर्जदारास अपात्र ठरवू नये। मूळ प्रकल्पग्रस्ताने किंवा त्याच्या वारसाने नामनिर्देशित केलेली व्यक्ती अशा व्यक्तींना पात्रतेच्या इतर अटीच्या अधीन शर्ती ज्या पात्रता आहेत त्या राहून प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा प्रकारचा स्पष्ट निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तिसरं आहे सक्तीच्या भूसंपादनाचे स्वरूप। भूसंपादन अधिनियम 1894 मधील कलम 4 व 11 ची प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकल्पातील प्रकल्प बाधित व्यक्ती अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस प्रमाणपत्राची पात्रता तपासताना प्रशासनाने अतिरिक्त जाचक अटी न लावता अनैच्छिक विस्थापन आणि पुनर्वसनाचा मूळ उद्देश हे निकष मुख्यत्वे विचारात घेऊन संवेदनशीलता दाखवून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे निर्गमन करावे। याच्यानंतर चौथा मुद्दा आहे थेट खरेदीचा, डायरेक्ट परचेस। थेट खरेदीची प्रक्रिया ही शासन निर्णय 12 मे 2015 नुसार करार व वाटाघाटीवर आधारित आहे। थेट खरेदी प्रकल्पाबाबत जे काही पुनर्वसन 1999 च्या कलम 22 अ मध्ये केलेल्या तरतुदीनुसार जे भूधारक पात्र ठरत नसल्याने तसेच याकरता अधिनियमामध्ये सुधारणा केल्याखेरीज त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देय ठरत नाही। ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विचारात घेऊन केवळ पुनर्वसन अधिनियमानुसार पात्र ठरणाऱ्या व अनैच्छिक विस्थापन झालेल्या भोगवाटदारांना कलम 5 क नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबत कारवाई करावी, अशा प्रकारची सूचना सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। जोपर्यंत शासन या संदर्भात स्वतंत्र धोरणात्मक निर्णय किंवा कायद्यामध्ये दुरुस्ती करत नाही तोपर्यंत थेट खरेदीद्वारे जमीन दिलेल्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। आपण या ठिकाणी पाहू शकता की स्वतंत्र धोरणात्मक निर्णय किंवा कायद्यामध्ये जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत थेट खरेदीद्वारे जमीन दिलेल्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र दिलं जाऊ नये, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सदर नियमाचं सूचनाचं काटेकोरपणे पालन करावं जेणेकरून जिल्हा स्तरावरती प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये विसंगती निर्माण होणार नाही, अशा प्रकारच्या सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यामुळे प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र देण्याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी प्रणाली अवलंबली जात होती आणि याच्याचमुळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो। या कारणास्तव ही एक सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं असं परिपत्रक आणण्यात आलेले आहे। हे परिपत्रक आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता।
याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. धन्यवाद.